दिल सामना सुरू करायचा. पंचांना विनंती आहे आपण सामना सुरू करायचा. एक संस्था साने गुरुजी सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून अनेक उपक्रम आपल्या पडगाव विभागामध्ये होतात आणि खास करून 31 डिसेंबर रोजी रक्तदान शिबिर न चुकता 24 वर्ष हा 24वा वर्ष 23 वर्ष निरंतर सेवा साने गुरुजी सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आपल्या पडगाव विभागामध्ये 23 वर्ष रक्तदान शिबिर 31 डिसेंबर रोजी केलं जातं. 31 म्हटलं तर अनेक लोकांच्या मनामध्ये वेगळी भावना येते. नाचगाणं असेल, नवीन वर्षाचं सेलिब्रेशन असेल, धिंगाणा असेल, पण साने गुरुजी सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर 31 डिसेंबर रोजी एक सामाजिक बांधिलकी रक्तदान शिबिर आयोजित करून 100हून अधिक रक्तदाते या ठिकाणी येत असतात आणि स्वइच्छेने रक्तदान करत असतात. अशी साने गुरुजी सेवाभावी संस्था पडगाव विभागातील सर्व शिक्षकांचं आम्ही संपूर्ण अमर क्रीडा मंडळातर्फे आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. तुमचं सहर्ष स्वागत करतो की आपण ही संकल्पना आणली आणि या संकल्पनेवर मागील 24 वर्षापासून काम करताय आणि निरंतर ही सेवा आपण देताय. सामना सुरू होतोय. पहिला चेंडू स्वीप करतायत 4 धावांसाठी गणेश पाटील ऑन फायर. खूपच सुंदर चेंडू पाडल्यानंतर एक पाय पुढे घेतला. डीप स्क्वेअर लेगचं क्षेत्र खाली होतं. सन्माननीय आमचे पाहुणे आदरणीय शिवसेना नेते प्रकाशजी पाटील साहेब आमच्यातून रजा घेत आहेत. धन्यवाद साहेब, आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात. यासाठी आम्ही संपूर्ण अमर क्रीडा मंडळ आपलं धन्यवाद आणि ऋण व्यक्त करतो. कसने गावचे प्रथम नागरिक अर्थातच अजयजी गाटा साहेबांचं सहर्ष स्वागत, तसेच आमचे ग्रामसेवक दादा याचं सुद्धा सहर्ष स्वागत स्वागत स्वागत. आपण ह्या कार्यक्रमाला आलात, या कार्यक्रमाची शोभा वाढवलीत यासाठी धन्यवाद व्यक्त करतो. मी गणेश गायकवाड साहेबांना विनंती करेल आपण आसनस्थ व्हायचं आहे. दोन चेंडू झाले, 4 धावा दाफलकर आता स्ट्राईकला येत आहेत श्याम डॉक्टर. इथे मात्र बाईकच्या पट्ट्यामध्ये चेंडू येत नाही, मात्र चेंडू शरीरावर आदळलाय. 1 धाव पळून पूर्ण करतायत. एका धावेने धावसंख्या 5 वर पोहोचते. या स्पर्धेसाठी खास करून शुभेच्छा आहेत महेंद्र मोतीराम पाटील पिसे यांच्याकडनं शुभेच्छा आलेल्या आहेत. सदा ऑन स्ट्राईक. इथे मात्र कट केलाय चेंडू. पॉईंटच्या क्षेत्ररक्षकाकडे संधी होती, मात्र कुठेतरी मिसफील्ड झाली आहे. 2 धावा पळून पूर्ण करतात महेंद्र मोतीराम पाटील समाजसेवक पिसे यांच्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद महेंद्र पाटील. तसेच सन्माननीय मनोहर पाटील साहेब पिसे यांच्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद मनोहर काका. गोलंदाजी मार्क व गोलंदाज वसंत पुन्हा सज्ज होत आहेत. इथे मात्र अपील होते. चेंडूची गती थोडी कमी केली होती. 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावीचा प्रयत्न होईल का? 2 धावा सुद्धा सहज पूर्ण करतायत. आणि 2च धावा. तर अजून अपील काय सुरू आहे क्रिकेट या मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं 3 धावा पूर्ण करतायत. सदानंद आणि श्याम ही जोडी चांगली रनिंग बिटवीन द विकेट आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. हे दोघांमध्ये
चांगलं कॉर्डिनेशन. या 3 धाब्याने धावसंख्या पुढे सरसावली, धावसंख्या 10 वर पोहोचते. पिसे गावचे सरपंच, शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख, उपजिल्हा प्रमुख आदरणीय विजय गोपीनाथ पाटील साहेब यांच्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. शुभेच्छा आलेल्या संपूर्ण आयोजनासाठी आणि संपूर्ण नियोजनासाठी धन्यवाद विजयदादा पाटील. पुढील चेंडू इथे मात्र हा फटका सजवलाय. 7 धावांसाठी षटकार. काय फटका गेले डॉक्टर श्याम, स्वतः पेशंट डॉक्टर आहेत आणि हा फटका स्टेप आउट केला होता. थोडस डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू आला तर स्टॅम्प लागला होता 6 धावांच्या षटकारासाठी. पहिले षटक समाप्त होते. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 16. या संपूर्ण स्पर्धेसाठी मॅन ऑफ दी सिरीज टीव्ही ज्यांच्या माध्यमातून लाभले ते सन्माननीय दिनेशजी गोंधळे साहेब यांचा मी धन्यवाद व्यक्त करतो. बेस्ट बॉलर ट्रॉफी आणि कूलर दीपकजी भोईर यांच्या माध्यमातून लाभलेले आहे, त्यांचा मी धन्यवाद व्यक्त करतो. बेस्ट बॅट्समन ट्रॉफी आणि कूलर किरण शेलार ग्रामपंचायत सदस्य यांच्या माध्यमातून लाभलेले धन्यवाद व्यक्त करतो. बेस्ट फिल्डरसाठी ट्रॉफी आणि कूलर संतोषजी हलके यांच्या माध्यमातून लाभलेला आहे, आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. आणि संपूर्ण मैदान, सुसज्ज मैदान खऱ्या अर्थाने आम्हाला उपलब्ध करून दिले ती बंधूंची जोडी, अर्थातच अमोल दलवी आणि भूषण दलवी यांचं खास करून आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. पहिले षटक समाप्त झाले. 16 धावा धावफलकावर पाहायला मिळते. डॉक्टर श्याम यांची बॅट तळपली आहे म्हणायला हरकत नाही. पिसे संघासाठी खास करून शुभेच्छा आलेत निंबवलीवरनं. हेमंत गुलवी अर्थात मुस्साबाई यांच्याकडनं पिसे टीमसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. सदानंद स्ट्राईकवर, सदानंद स्ट्राईकला डॉक्टर श्याम. पिसे विभागासाठी चांगले क्रिकेट खेळत असतात. गोलंदाजीसाठी सुद्धा श्याम आलेत. इथे मात्र सदानंद ऑन फायर. चेंडू हवेमध्ये आहे. रनिंग कॅच. सदानंदचा खेळ समाप्त होतोय. काय फटका खेळले होते पण त्याहून लाजवाब क्षेत्ररक्षण मच्छिंद्रने काय झेल टिपली आहे आणि सदानंदचा खेळ इथे समाप्त केलाय. डीजे बुंदी कुठे असतील कृपया त्यांनी संपर्क साधा. यतीश शेलार म्हणजे परममित्र खालिंग इथून या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी आलेले. यतीश शेलार आपल्यास विनंती आहे, आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. यतीशजी शेलार साहेब आपण अस्तास्त व्हायचं आहे. सन्माननीय भरतजी शेलार साहेबांचं शुभ आगमन होते. शिवसेनेचा एक धडाचे कार्यकर्ते, आमचे परममित्र, तसेच खालिंग गावचे सन्माननीय सरपंच शेलार काका, आपलं सहर्ष स्वागत स्वागत स्वागत. संपूर्ण खालिंग विभाग जर आपण पाहिलं, खऱ्या अर्थाने खालिंगमध्ये विकास कांगेला सुरुवात झाली. अनेक विकास कामं शेलार काका आणि भरतजी शेलार साहेब यांच्या मार्गदर्शनाने, शेलार काकांच्या विचाराने संपूर्ण गावामध्ये विकास गंगा वाहते. धन्यवाद साहेब, आपण या ठिकाणी आलात त्याचा आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी आलात. इथे मात्र हा चेंडू गेलून काढतायत कार्पेटच्या साह्याने. एकदा पूर्ण होते, दुसऱ्या दिवसाचा प्रयत्न होईल का नाही. चंदू आलेत फलंदाजीसाठी. चंदू विस्फोटक फलंदाज आहेत. धावसंख्या एकेरीत वेळी पुढे सरसवली. धावसंख्या झाली ती 23. एकेरी दुहेरीवर सुद्धा भर ठेवलं जाते. डॉक्टर श्याम यांच्या बॅटमध्ये एक षटकार जरूर आलाय, तर मात्र विस्फोटक फलंदाजी करावीच लागेल. इथे मात्र बॅटची कडा आणि झेल ड्रॉप होतोय. यष्टीरक्षक सुई करताय. डॉक्टर श्यामचं झेल सोडतायत.
खूपच चांगला चेंडू होता, फ्लायटेड डिलिव्हरी होती, बॅटची कडा घेतली आणि चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावला होता, पण कुठेतरी स्थिरवण्याच्या आधीच चेंडू धरतीला दान झालाय. डॉक्टर श्याम यांचा झेल सुटला जातोय. चंदू चंदू येत्या स्ट्राईकवर गोलंदाजीसाठी श्याम आहे, दुसरं षटक मार्गस्थ आहे. इथे मात्र अजून एक फ्लायटेड डिलिव्हरी, एक धाव पूर्ण आणि खूपच सुंदर यष्टीरक्षण, खूप सुंदर यष्टीरक्षण. एक धाव रोखू शकले नाही, पण चंदूला बाद करण्याचा प्रयत्न करतायत. डॉक्टर श्याम पुन्हा स्ट्राईकवर, गोलंदाज श्यामच्या अगेन्स्ट. इथे मात्र फुल टॉस चेंडू आणि एका टप्प्याचं जायला चेंडू जातो चौकारासाठी. काय फटका गेलाय, ताकद नजाकत सर्व या फटक्यामध्ये पाहायला मिळालं. आता नुकतंच ज्यांचं आगमन झालंय ते सन्माननीय बरेजी शिलासाहेब, उपतालुका प्रमुख शिवसेना. एक उत्तुंग व्यक्तिमत्व. नेहमीच या कासनीकरांच्या प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांची उपस्थिती आम्हाला लाभते. मी आवर्जून उल्लेख करतो भरत शिलार साहेबांचं की प्रत्येक वर्षी या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी त्यांचं येणं असतं, शुभेच्छा देण्यासाठी येत असतात. बुंदी आज दिसत नाहीयेत. स्ट्राईकला चंदू, इथे मात्र हा चेंडू उडवलाय, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये आणि जेल ड्रॉप. 2 धाव चंदू पूर्ण करतोय. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? नाही, 2च धावेवर समाधान. बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू आला नव्हता, मात्र एक लॉलीपॉप झेल होता. तिसरं षटक सुरू आहे. 31 धावा धावफलकावर आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. गोलंदाज राम आहेत. चंदू याला मोठे फटके खेळावे लागतील जर हा सामना जिंकायचा असेल तर. इथे मात्र डाऊन द ग्राउंड खेळलेत. व्यासपीठाला सलामी करतोय षटकारासाठी. काय फटका चंदू खेळलेत आणि चंदू ऑन फायर. चंदू सकाळच्या सत्रापासून आपण पाहिलं तर सकाळच्या सत्रापासून सांगत आलेत की या मैदानावर मला अनुभव आहे आणि या मैदानावर विस्फोटिक फलंदाजी मी करणार आहे. जो कॉन्फिडन्स, पॉझिटिव्ह एनर्जी आणि पॉझिटिव्ह अप्रोच घेऊन उतरलेले चंदू इथे मात्र विस्फोटक फलंदाजी करतायत. धावसंख्या आतापर्यंत धावफलकावर 37 वर पाहायला मिळते. रामाला या दुसऱ्याच चेंडूवर हा षटकार. खर तर चंदूला बाद करण्यामध्ये गोलंदाजाला यश आलं होतं, पण क्षेत्ररक्षकाची साथ नव्हती. झेल सोडला आणि इथे मात्र त्यानंतर पहा काय होतंय. 6 धावा षटकार. व्यासपीठावर उपस्थित राजाराम शेलार साहेब, सरपंच खालिंग आणि संपूर्ण कमिटी आहे खालिंगची. तसेच सन्माननीय पंढरीनाथ भोईर साहेब, काँग्रेस कमिटी जिल्हा सरचिटणीस, याचं सुद्धा सहर्ष स्वागत. कोणगाववरून या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी आलेले. ते मात्र हा चेंडू मारायचा कुठे होता आणि चेंडू गेलाय कुठे, बॅट आधी मारली होती. 1 धाव पडून पूर्ण करतोय. तसेच सन्माननीय प्रशांत सर व संपूर्ण टीम, साने गुरुजी सेवाभावी संस्था, ज्ञानेश्वर पाटील साहेब धामणगाव यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. आमच्या कासने गावचे ग्रामसेवक आदरणीय परेशजी सोनवणे सर यांचे सुद्धा सहर्ष स्वागत. त्याचबरोबर मोहन भाऊ पालवी साहेब,
आणि सरपंच आपलं सुद्धा सहर्ष स्वागत स्वागत स्वागत. इथे मात्र चेंडू खेळले, एकदा पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? 2 धावा सहज पूर्ण, तिसऱ्या धावेचा प्रयत्न करतील का? आणि 2 धावा आणि डॉक्टर श्याम आपली विकेट सॅक्रिफाईस करतायत. खूपच सुंदर फलंदाजी श्यामच्या माध्यमातून झाली. 12 धावा 13 धावा वैयक्तिक जमा केल्या आणि श्याम तंबूच्या आश्रयाला. हॅलो हॅलो चेक. हॅलो. तसेच आमचे कासनी गावचे प्रथम नागरिक अर्थातच सरपंच अजयजी घाटाल साहेबांचं शुभ आगमन झालेलं, त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत स्वागत स्वागत. इथे मात्र हा चेंडू खेळून काढतायत. एकदा पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? सहज चेंडू चांगली. या 2 धावेने धावसंख्या पुढे सरसावली आहे. 42 चंदू आणि विनोद आहेत. इथे मात्र हा चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाहीये, बॅटला स्पर्श होतोय. विनोद आहेत, विनोद सांगतायत की एकच धाव आहे. विनोद ऑलराऊंडर खेळाडू आहेत, खूप चांगली फलंदाजी विनोदच्या माध्यमातून सुद्धा होत असते. इथं मात्र 3 षटक समाप्त झाले. 3 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 43. अमर क्रीडा मंडळाच्या सर्व सदस्यांना विनंती आहे, आपला आज सामना आहे तर सर्वांनी सज्ज राहायचंय. 4थं षटक गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होत आहेत. संतोष फलंदाजीसाठी चंदू. इथे मात्र हा चेंडू खेळून काढलाय. चंदू चांगल्या फॉर्म मध्ये आहेत, मिडल ऑफ बॅट घेत आहेत. 1 धाव एकापेक्षा जास्त नाही. विनोदला स्ट्राईक देण्याचा प्रयत्न आहे चंदूंचा. जानू काका कुठे असेल? व्यासपीठाकडे या जानू काका. गोलंदाज सज्ज. विनोद साठी हा चेंडू अपील जास्त, उत्साह कमी, निर्धाव चेंडू. फलंदाज बाद माफ करा, फलंदाज बाद झालेत. अपील उचलून धरले पंचांनी आणि संतोषने कमबॅक केलंय. विनोदला बाद करण्यामध्ये यश आलंय. विनोद बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी येते ते सोपान पाटील. सोपान विस्फोटक फलंदाज आहेत. खरं जर आपण यांचं पाहिलं, या मैदानावर सोपानने आतापर्यंत चांगली फलंदाजी केली, विस्फोटक फलंदाजी केलेली मागील स्पर्धेमध्ये. पण आज काय करतात ते सोपान पाटीलला पाहावं लागेल. स्ट्राईकला तर सोपान, गोलंदाज संतोष. 4थं षटक मार्गस्थ आहे संतोषचं धामणगावसाठी आणि धाव फलकावर 44 या आकड्यामध्ये पाहायला मिळतात. म्हणजे एक सन्मानजनक धावसंख्येपर्यंत मजल मारलेली आहे आतापर्यंत टीम पिसे संघाने. इथे मात्र हा चेंडू काय कट केलाय.
चेंडू पडल्यानंतर थोडसे उचली घेणारा चेंडू होता. एक धाव तर पूर्ण केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि सोपान 2 धावा पूर्ण करतायत. या 2 धावेने धावसंख्या पुढे सरसावली आहे. 46. 3 चेंडू आतापर्यंत हाताळतायत, धावा खर्च करतायत फक्त 3. संतोष चांगली गोलंदाजी करतायत. सोपान स्ट्राईकला आहेत. इथे मात्र हा चेंडू पडल्यानंतर थोडासा आणि एका हाताने हिट करतायत. सोपानला माघारा परतावा लागेल. गरज नसताना केलेले प्रयत्न सोपान अडचणीमध्ये आले. एका हाताने हिट केलाय. काय हिट केलंय संतोषने आणि माघारा परतावलंय ते सोपानला. खूपच चांगली गोलंदाजी शेवटच्या षटकामध्ये संदीपच्या माध्यमातून आतापर्यंत पाहायला मिळाले. 4 चेंडू हाताळलेत, एक गडी बाद केलाय, एक धावबाद केलाय आणि 3च धावा खर्च केल्या आतापर्यंत संदीपने. आता फलंदाजीसाठी अनिल येत आहेत. सोपाऱ्याची जागा पूर्ण करण्यासाठी अनिल. चंदू अजूनपर्यंत आहेत मैदानामध्ये. 2 षटकार जरूर त्यांच्या बॅटमध्ये आल्यात. एकूण धावा 21 धावांवर खेळतायत. खूपच चांगलं, खूपच चांगलं फटकेबाजी. गोलंदाजी मार्कवर संदीप तयार. आता चंदू आहे स्ट्राईक वर. 21 वर खेळतायत. वैयक्तिक 21 धावा आतापर्यंत चंदूने बनवल्यात. फुलटॉस आणि फुल टोल वसूल. काय फटका गेलेत, काय फटका गेलेत. चंदू ऑन फायर. चेंडूची व्यवस्था करा. स्वयंसेवक महेश बोला. मॅच बॉल आलेला आहे. मॅच बॉल आलेला आहे. चंदू काय फटकेबाजी. आतापर्यंत 3 षटकार चंदूच्या बॅट मधनं आले. चंदू सकाळच्या सत्रापासून जो कॉन्फिडन्स दाखवतायत, तो पॉझिटिव्ह अप्रोच दाखवतायत, त्याच्यावर फलंदाजी केली आहे चंदूंनी. धावसंख्या 52. आतापर्यंत संदीप थोडस चांगला किफायती गोलंदाज होता, मात्र इथे या षटकाराने कुठेतरी बॅकफुटला गेलाय संदीप. इथे मात्र अजून एक तडाखा आणि 6 धावा. चंदू ऑन फायर. काय फटकेबाजी केली चंदूने. खूपच सुंदर फटकेबाजी पिसेसाठी. 4 षटक समाप्त झाले. 4 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या आपल्याला धावपालकर पाहायला मिळते ती 58. 59 धावांचं आव्हान ठेवलंय पिसे संघाने धामणगाव संघासमोर. आता आपण सत्कार समारंभाकडे वळणार आहोत. आपण सन्माननीय पंढरीनाथ भोईर साहेब कोंडगाव काँग्रेस कमिटी जिल्हा सरचिटणीस यांना सन्मानित करण्यासाठी मी विनंती करेल. नानाशेठ गुंडले आपण सन्माननीय पंढरीनाथ भोईर साहेबांना सन्मानित करायचं आहे. सन्माननीय पंढरीनाथ भोईर साहेब कोंडगावचे आहेत आणि काँग्रेस जिल्हा सरचिटणीस आहेत. एक उत्तुंग व्यक्तिमत्व आमचे नानाशेठ गोंदली मायेची शाल पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांना सन्मानित करतायत. यानंतर खालिंगावचे प्रथम नागरिक अर्थातच सरपंच राजाराम शेलार साहेबांना सन्मानित करण्यासाठी मी विनंती करेल. नानाशेठ आपण सन्मानित करा. राजाराम शेलार साहेब एक उत्तुंग व्यक्तिमत्व आहेत. नेहमीच क्रिकेटसाठी त्यांची अग्रेसर भूमिका असते आणि क्रिकेटला नेहमीच प्राधान्य देत असतात राजाराम शेलार साहेब. यानंतर सन्माननीय
भरत शेलार साहेब शिवसेना उपतालुका प्रमुख यांना सन्मानित करण्यासाठी मी रामदासजी शेळके साहेबांना विनंती करतो. आपले शुभ हस्ते मायेची शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करायचे सन्माननीय भरत शेलार साहेबांना. कोणतीही स्पर्धा असू दे, भरत शेलार साहेबांची आम्हाला नेहमी उपस्थिती लागते आणि नेहमीच या क्रिकेटसाठी, खालींच्या विकासासाठी आणि संपूर्ण विभागामध्ये कार्य करत असतात. शिवसेनेच्या माध्यमातून शिवसेने उपतालुका प्रमुख आहेत. धन्यवाद भरत शेलार साहेब. यानंतर ज्ञानेश्वर पाटील साहेब धामणगाव यांना सन्मानित करण्यासाठी मी विनंती करेल. नानाशेठ आपण या. सन्मानित करतायत ज्ञानेश्वर पाटील साहेब धामणगाव. धन्यवाद ज्ञानेश्वर पाटील साहेब. यानंतर परेश भाऊसाहेब यांना सन्मानित करण्यासाठी मी विनंती करेल. भगवानजी बोर साहेब आपण परेश भाऊसाहेबांना सन्मानित करायचं आहे. मायेची शाल, पुष्पगुच्छ देऊन आमच्या कास्ते गावामध्ये विकास गंगा, एखाद्या गावाला पुढे नेण्यासाठी ग्रामसेवकाची किती मोठी जबाबदारी असते, किती मोठं योगदान असतं, हे परेश भाऊसाहेब अर्थात परेश सोनवणे साहेबांच्या माध्यमातून आम्हाला मिळालं. आणि गावातील एक फोन 7/24 या तत्वावर काम करणारं व्यक्तिमत्व आहे परेश सोनवणे साहेब. त्यानंतर सन्माननीय मोहन भाऊ पालवी आले सरपंच यांना विनंती करेल आपण पुढे यायचं आहे. मी विनंती करेल भगवानजी बोर साहेब आपण आपल्या हस्ते सन्माननीय मोहन भाऊंना सन्मानित करायचं आहे. सामना सुरू ठेवायचा आहे. मायेची शाल, पुष्पगुच्छ, सन्मान चिन्ह देऊन मोहन भाऊ पालवी यांना सन्मानित करतात भगवानजी बोर साहेब. परेश सोनवणेबद्दल नेहमीच मी सांगतो, कधी कोणत्याही वेळी आपण ज्या वेळेस कॉल करता त्या शंकेचं निरसन करायचं काम त्याच वेळी करण्याचं काम परेश सोनवणे साहेब करत असतात. फलंदाज पाठवायचे आहेत. राकेश शेलार साहेबांना सन्मानित करण्यासाठी मी विनंती करेल. रामदासजी शेळके साहेब आपण राकेश शेलार साहेबांना सन्मानित करायचंय मायेची शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन. तसेच आमच्या कास्ते गावचे सरपंच आदरणीय अजय घाटाल साहेबांना सन्मानित करण्यासाठी मी विनंती करेल. रुपेशजी आपण या. अजयजी यांना सन्मानित करा. कास्ते गावतील प्रथम नागरिक युवा सरपंच, लोकनियुक्त युवा सरपंच आहेत अजयजी घाटाल यांना मायेची शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन अजयजी यांना सन्मानित करा. यानंतर संदीपजी शेलार साहेब सदस्य ग्रामपंचायत खालिंग यांना सन्मानित करण्यासाठी मी विनंती करेल कल्पेश शेळके यांना की आपण संदीपजी शेलार साहेबांना सन्मानित करा. संदीप शेलार साहेबांना सन्मानित करते कल्पेशजी शेळके साहेब. सदस्य आहेत ग्रामपंचायत खालिंगचे सन्माननीय भरत शेलार साहेब आणि राजाराम शेलार साहेबांचे अतिशय विश्वासू आणि त्यांच्या प्रत्येक सुखदुःखामध्ये गावाच्या विकासासाठी नेहमी कटिबद्ध असणारे व्यक्तिमत्व आपणास पाहतात आपण टीव्ही स्क्रीनवर. संदीप शेलार साहेब, त्यानंतर प्रभाकर जाधव साहेबांना सन्मानित करण्यासाठी मी विनंती करेल कल्पेश शेळके यांना की आपण प्रभाकर जाधव साहेबांना सन्मानित करायचे. ग्रामपंचायत सदस्य खालिंग. ही संपूर्ण टीम जर विचार केला ना मित्रांनो, तर राजाराम शेलार साहेब आणि भरत शेलार साहेबांच्या खांद्याला खांदा लावून गावच्या विकासासाठी कटिबद्ध असणारे हे सर्व व्यक्तिमत्व यांचा सन्मान या व्यासपीठावर होतं. यानंतर सन्माननीय शरद शेलार साहेबांना सन्मानित करण्यासाठी मी पुन्हा कल्पेश शेळकेंना विनंती करेल की आपण शरदजी शेलार साहेबांना सन्मानित करतोय. ग्रामपंचायत सदस्य खालिंग. ही संपूर्ण टीम मी वारंवार यासाठी सांगतो कारण भरत शेलार साहेबांची रणनीती असेल, त्यानंतर आदरणीय राजाराम शेलार साहेबांची रणनीती, याच्यासाठी नेहमीच खांद्याला खांदा लावून साहेबांच्या सोबत आणि हे सोबती अतिशय विश्वासू सोबती जर आपण पाहिले, याचं सर्वांचं इथे
यथोचित सत्कार होतोय. धन्यवाद साहेब, या स्पर्धेसाठी आपण सर्व आलात, या स्पर्धेची शोभा वाढवलीत. यानंतर आपल्या संपूर्ण सानेगुरुजी सेवाभावी संस्थेच्या सर्व सदस्यांना विनंती करतो की आपण सर्वांनी पुढे या. आपण आपलं यथोचित सत्कार सन्माननीय भगवानजी भोईर साहेब यांच्या माध्यमातून केलं जाईल. सर्वांना विनंती आहे. 24 वर्ष ही या संस्थेला झालेल्या 24वं वर्ष आहे. 23 वर्ष 31 डिसेंबर रोजी आपण पाहिलं तर रक्तदान शिबिर पडगाव विभागामध्ये केलं जातं आणि 100हून अधिक डोनर या रक्तदानाच्या महाकुंभामध्ये येत असतात. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मी आमच्या मंडळाचे अध्यक्ष रामदासजी शेळके साहेबांना विनंती करतो की आपण मायेची शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन या संपूर्ण कमिटीला सन्मानित करायचं आहे. एक चांगलं काम नेहमी स्मरणात राहतं आणि सानेगुरुजी सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून अनेक कार्य, सामाजिक कार्य आणि रक्तदानाचा महाकुंभ उभा करण्यामध्ये मागील 24 वर्षापासून यशस्वी झालेल्या सर्व शिक्षक वृंदावनांचं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. याचबरोबर आपण नाणेफेकी करणार आहोत पुढील सामन्याचे. अमोल दलवी कुठे असेल कृपया व्यासपीठाकडे या. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. धावसंख्या पाहतोय आपण 5 या अंकावरती आहे. 59 धावांचं लक्ष पाठलाग करत असताना शामसवट धामणगाव हा संघ आपण पाहतोय. आपण पाहिलं तर 59 धावांचं लक्ष असताना पहिल्या ओव्हरमध्ये मी तर म्हणेन मधुकर पाटील यांनी चांगली सुरुवात केली होती, परंतु इथं मात्र आपण पाहिलं तर 4 धावा खर्च केल्या जातात. एकंदरीत 5 धावा अकाउंट मध्ये जमा केल्या जात आहेत. या वेळेस आपण पाहिलं तर ऑन साइडला खेळून काढलेला आहे. एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावीचा घातक प्रयत्न होऊ शकतोय, परंतु एकच धावावरती समाधान मानलं जाते. चेरोबा कोण संघाच्या कर्णधार आणि अमरस्पोर्ट कास्ट संघाच्या कर्णधाराला विनंती आहे आपण टॉस साठी या. मी सन्माननीय खालिंगावचे सरपंच आदरणीय शेलार काकांना विनंती करतो आणि भरत शेलार साहेबांना विनंती करतो आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. मी आदरणीय सरपंच साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते नाणेफेकी करायची आहे. छापा म्हणणं आहे. नाणेफेकीकडे अंबड स्पोर्ट्स संघाने निर्णय कळवायचा आहे. क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. मी मान्यवरांना विनंती करतो आपण अस्वस्थ व्हायचंय. गो टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. या वेळेस चांगला कट केलेला आहे पाहूया. आणि तर मात्र त्याहून अधिक चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकच धाव मिळते, एकापेक्षा अधिक काही नाहीये. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती तर 11 या अंकावरती जाऊन पोहोचली जाते. यानंतर आमचे मुख्य मार्गदर्शक हे आपल्या विभागामध्ये नेहमीच ज्यांचा आवाज प्रत्येक कार्यक्रमासाठी आपल्याला ऐकायला मिळतो, तर असे आदरणीय गायकवाड सरांना विनंती केली आपण आपला आवाज आमच्या ह्या समालोचन कक्षाला आणि या संपूर्ण स्पर्धेला काही वेळ द्या. धन्यवाद सचिन. एक अतिशय मानाची, सन्मानाची आणि प्रतिष्ठेची ही स्पर्धा. दरम्यान पुढचा चेंडू समोर जातो मयेकर. क्या बात आहे. कव्हरच्या क्षेत्रात एका टप्प्याच्या साह्यानं चेंडू जातोय सीमा रेषा पार. अतिशय सुंदर चौकार, दर्शनीय चौकार, नेत्रदीपक फटका आपल्याला पाहायला मिळाला. क्लास हा कधीच मरत नसतो आणि हेच मयेकर या ठिकाणी दाखवून देत आहेत. या मयेकरांच्या मागे आणि संतोष जोशी सरांच्या मागे आम्ही जवळजवळ 30 वर्ष भिवंडी तालुक्याचा ग्रामीण भाग असेल, वाडा तालुक्याचा ग्रामीण भाग असेल, शहापूर तालुक्याचा ग्रामीण भाग असेल किंवा कल्याणच्या शहरी भागात सुद्धा अनेक स्पर्धा कव्हर केल्या. यांच्या मागे अगदी वेड्यासारखे जायचो, कारण त्यांचा खेळ हा अप्रतिम असायचा. तोच खेळ या ठिकाणी मयेकर दाखवत आहेत. मनोज, अशा पद्धतीचा फटका पाहिल्यानंतर आपल्याला पाहायला मिळते की जवळजवळ वय पाहिलं तर 55च्या पेक्षाही मागे पुढे असेल, पण फटका किती सुंदर होता. निश्चितच अनुभव खूप आहे. खूप वर्ष क्रिकेट खेळलेले आहेत आणि आपण असे जेव्हा फटके पाहतो ना त्यावेळेस निश्चित डोळ्यांना तो
सुखद आहे, आनंद देणार आपल्याला पाहायला मिळतं. इथं मात्र जशाच तसं उत्तर आपल्याला पाहायला मिळते. 59 धावांचं लक्ष आहे पहिल्या ओव्हरमध्ये. इथं मात्र आपण जर पाहिल्या तर 15 धावा जमा केल्या आहेत. एक जमेची बाजू आपण म्हणू शकतो. अतिशय सुरेख अशा पद्धतीनं पाहतोय डीप क्षेत्रामध्ये हा फटका कव्हरला हाणला गेला. एकेरी धाव 16 धावा धावपलकावरती आणि ऑन स्ट्राईक असेल मयेकर. आणि या महिन्यामध्ये सेवानिवृत्ती आहे. क्या बात आहे. वय वर्ष 58 आहे, पण त्यांच्याकडे बघितल्यानंतर 18 वर्ष असंच त्यांचं वय वाटतं. इतकं देखणं रूप निसर्गाने दिलंय आणि अतिशय सुंदर अशा पद्धतीनं स्वभाव असलेलं हे व्यक्तिमत्व आहे. गोलंदाज गोलंदाजी करतोय अनिल पाटील. दरम्यान एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव सुद्धा लिहिलं या पूर्ण. क्या बात आहे. 58 वर्षाचा हा तरुण कशा पद्धतीने दुसरी धाव लिहिलं पूर्ण करतोय. आणि जावई गावचे कास आहेत म्हणजे क्षेत्ररक्षक येतोय, चुकी घडते आणि चुकीला माफी नाही. चेंडू जातोय सीमा रेषा पार चौकार. Everybody's धावांचं लक्ष 22 धावा धावफलकावरती. वैयक्तिक शेखर मयेकर यांच्या 16 धावा. क्या बात आहे. असं म्हणतात बायकोचा भाऊ कापसापेक्षा या ठिकाणी चेंडू असेल. त्याला कारण आहे की क्रीडा संस्कृती जोपासणारी बोंडी तालुक्यातील 2 गाव आहेत. एक गाव आहे कारिवली आणि दुसरं गाव आहे कासणे. दोन्ही स्टार्ट फ्रॉम आणि खऱ्या अर्थानं पाहायला गेलो शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेलं हे गाव आहे. पुढचा चेंडू अतिशय सुरेख चेंडू. निश्चितच चांगला चेंडू म्हणावा लागेल, कारण ही संधी होती शेखर मयेकर यांना, पण संधीचं सोनं करता आलं नाही. चोटावरती निराश असतील. एकेरी धाव मिळते. एक धावीच्या जोरावरती धावफलकावरती धावा झळकत आहेत 24. मनोज, समोर तुला दिसतंय ना हा जो किल्ला आहे, 23 किल्ले जेव्हा मुघलांना दिले ना, एका किल्ल्याचे 3 किल्ले केले. आणि आपलं दुर्दैव की शिवरायांचा जन्म इथे काही दिवसांमुळे होऊ शकला नाही. दरम्यान पुढचा चेंडू निश्चितच कहीं पे निगाह कहीं पे निशाणा. अंधारात तीर चालवला. कुठे चेंडू कुठे फटका खेळतोय. जाना था कल्याण लेकिन कसा राजा बैठे. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. 59 धावांचं लक्ष आहे. दरम्यान भोसले सरांना विनंती करेन, सचिन गोंधळे सरांनी जे वर्णन केलं 24 वर्ष कारगिलचं युद्ध झालं आणि सामाजिक जागृती जोपासण्यासाठी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं. दरम्यान पुढचा चेंडू क्या बात आहे. लाजवाब फटका मधून क्षेत्ररक्षकाची भिंत बेरली जाते. क्रिकेटमध्ये म्हटलं तर पकडा कॅच जिंका मॅच या मंत्राचा विसर पडतोय. झेल धरतीला दान होतोय आणि बहुमोल अशा 4 धावा. जबरदस्त चौकारच्या जोरावरती धावफलकावरती धावा झळकतायत. 28 धावा म्हणजे ही सरासरी आहे. त्या सरासरीच्या मनोज आपण आसपास फिरतोय. ही अतिशय जमेची बाजू आहे, कारण 15च्या सरासरी मला वाटतं 59 धावा जोडायच्या आहेत. निश्चितच आपण खूप चांगल्या पद्धतीने उल्लेख केला. पण क्रिकेटमध्ये आपण पाहतो 3 फॉर्मॅट आहेत. त्याच्यामध्ये जो क्षेत्ररक्षण फॉर्मॅट आहे खूप महत्वाचा असतो. गोलंदाजी खूप चांगली झाली, परंतु त्यांना क्षेत्ररक्षणाची साथ काही लाभली नाही. परिणामस्वरूप या धावा बहाल होत गेल्या. 2 षटकांच्या समाप्त्यांत आपण पाहिलं तर 28 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 59 धावांचं टार्गेट आहे आणि इथं मित्रांनो म्हणेन एक चांगली सुरुवात आणि चांगल्या भक्कम स्कोर कार्ड इथं मात्र केलेला आहे. खऱ्या अर्थानं पाहायला गेलो ना मनोज, तर कल्याणला टुर्नामेंट चालू आहे, तिथून सारखे फोन येतात. पण माझे जे सहकारी आहेत शेखर मयेकर खेळतो बोलल्याने इथून हलायचं नाही, सक्त ताकीद मिळाली. त्याच्यानंतर या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये बसण्याची मला जी संधी म्हणून तू प्राप्त करून दिली, सचिन गोंधळी, त्याचप्रमाणे भगवान सर आणि आमचे सर्वांचे लाडके दादा रामदास दादा शिळके यांचं खूप खूप धन्यवाद. रामदास दादांचं मी अभिनंदन करेन. कॉलेजवरती नुकतेच सचिवपदी त्यांची निवड झालेली आहे. म्हणजे हा मान सन्मान आहे तो कासणे गावाला पण मिळालेला आहे. कासणे गावामध्ये शैक्षणिक जागृती आहे, क्रीडेची जागृती आहे, सामाजिक क्षेत्रामध्ये खूप सुरेख सुंदर अशा पद्धतीनं. आणि गावामध्ये शिवाजी महाराजांचा पंचधातूचा पुतळा पाहायला मिळतो. बाबासाहेबांची मूर्ती. खरंच या ठिकाणी सर्वच बाबी आहेत. चला
कौतुक करावं तेवढं थोडं असं कासड गाव आहे. कासडे गाव आपण जर पाहिलं तर निश्चितच तीर्थक्षेत्राचा दर्जा सुद्धा या कासडे गावाला लाभलेला आहे. शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेलं कासड गाव, एक सुंदर असा मैदान, आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं पाहायला गेलो होतो अतिशय सुंदर अशा रीतीने मेडिटेशन आपण सेशन पाहिलं तर अगदी बाजूला आहे. आणि बघा ते सुद्धा किती सुंदर अशा निसर्गाच्या कुशीत आहे, जबरदस्त. तर उरले चेंडू 12, धावांची गरज आहे 31. पहिला चेंडू उजव्या अशीच्या तितका बाहेर, पंतांचा इशारा, वाईट. धावफलकाची धावा आहेत 29. इथून 30 धावांची गरज आहे. 12 चेंडू 30 धावांचे समीकरण असेल. हे समीकरण कशा रीतीने पार केलं जाईल? गावाचा लाडका जावई मैदानावरती आहे. दरम्यान पुढचा चेंडू, गोलंदाज सज्ज, पुढे सरसात मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र गोलंदाजानं मनोइरादा बरोबर फलंदाजाचा ओळखला होता. चेंडूला थोडंसं आपण पाहिलं तर मागे ठेवला आणि त्याचा लाभ त्यांना मिळतोय. कुठेतरी उसळी घेणारा चेंडूला सामोरं जावं लागलं शेखर यांना. स्वाभाविकपणे हा चेंडू निर्धाव येतोय. शेखरकडनं मोठ्या अपेक्षा असतील. दामणगाव संघ एक अतिशय प्रतिभाशाली अशा पद्धतीनं दामणगाव संघ आपण जर पाहिलं तर ओव्हरआर्म क्रिकेट असेल, अंडरआर्म क्रिकेटचा तर बेताज बादशाह होता. दामणगाव संघ जिथे जिथे अंडरआर्मच्या टुर्नामेंट असायच्या अंतिम विजेता दामणगाव संघ असायचा. या गावाला क्रिकेटची अतिशय सुंदर अशा पद्धतीनं वलय प्राप्त झालेला आहे. गोलंदाज सज्ज आहे विनोद. दरम्यान पुढचा चेंडू, निश्चितच चांगला चेंडू, आणि या ठिकाणी फटका फसतोय. पंढरी पाटील झेल घेत आहेत, शेखर मयेकर बाद होत आहेत. निराशा असेल थोडीशी दामणगाव संघाच्या पाठीराख्यांमध्ये. नक्कीच काय घडणार आहे पुढे, कारण आता चेंडू शेष आहे 10 आणि धावांची गरज आहे इथून सुद्धा 30 धावा. क्या बात आहे. थोडासा मनोज यांना सुद्धा आपण भार आता हलका केला असं म्हणायला हरकत नाही. सगळ्यापासून सचिन गोंधळींनी ज्या पद्धतीनं छान पद्धतीनं निवेदन केलं, सचिन गोंधळीचा आवाज ऐकल्यानंतर मला गागस सर म्हणाले, गणेश सर तुमचा आवाज आहे का? इतकं सुंदर निवेदन. खरंच एक सुंदर कॉमेंटेटर आहे, एक सुंदर मित्र आहे आणि व्यक्तिमत्व. दरम्यान नवे फलंदाज येत आहेत. अमोल. अमोल आता तुला अनमोल खेळावं लागेल. अमोल म्हणजे ज्याचं मोल नाही असं. इथे तुला तशी खेळी करावी लागेल. नावात असणं काय गरजेचं नाहीये, खेळात दाखवणं गरजेचं आहे. आणि तो खेळ अमोल दाखवेल का? कारण दामणगावच्या पाठीराख्यांना त्या खेळाची गरज आहे. शेखरकडनं थोडासा आतताईपणा झाला, कारण शरीरापासून दूर न खेळण्याचा जो प्रयत्न तो फसला आणि स्वाभाविकपणे त्याला तंबूत जाऊन बसावं लागलंय. 10 चेंडू 30 धावांचं समीकरण. सामना अजूनही बॅलन्स असं म्हणायला हरकत नाही. पण मगाशी चंदूने जी फलंदाजी केली ती लाजवाब होती. मी तर म्हणेन ओपन क्रिकेटमध्ये सुद्धा अशा पद्धतीने फटके पाहायला मिळत नाहीत. इतके अप्रतिम चंदूने खेळी केली आणि सामन्याचा जर समजा निकाल हा चंदूच्या संघाच्या बाजूने लागला तर चंदूसाठी अतिशय निर्णायक. दरम्यान पुढचा चेंडू, काय गोलंदाजी करतोय, कौतुकास्पद गोलंदाजी. एक धाव तो पूर्ण झाली, दुसरा धावेचा प्रयत्न असेल. 9 चेंडू, अजूनही समीकरण 28 धावेचं. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि यशस्वी. क्या बात आहे. अतिघाई संकटच नाही असं वाटलं. 4थी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि 4 धावा लिहिल्या पूर्ण. जिथे 1 धाव नव्हती तिथे 4 धावा मिळत आहेत. पण 40+ क्रिकेट चालू आहे असं वाटतच नाही मनोज. 4 धावा लिहिल्या पूर्ण करणं. अरे ओपन क्रिकेटमध्ये 2 धावा केल्यानंतर दमछाक होते. 4 धावा दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केल्यात. काय खाल्लंय? नक्कीच कालचं काहीतरी जबरदस्त अशा पद्धतीने त्यांनी एनर्जी असलेलं खाल्लेलं आहे. 4 धावा लिहिल्या पूर्ण. दरम्यान पुढचा चेंडू, गोलंदाजीचं कौतुक करावं लागेल. हळूवार चेंडू सोडतोय मात्र अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. क्या बात आहे. बॅटची कडा घेत थर्डमॅनच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षक तैनात आहे. पळून एकदा पूर्ण गेली. दुसरा धावेचा प्रयत्न असेल आणि 2 धावा लिहिल्या पूर्ण. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 6 धावा पळून काढलेल्या आहेत. रनिंग बिटवीन विकेट सुंदर आहे. 35 धावा. अजूनही 24 धावा कराव्या लागतील आणि चेंडू शेष असतील केवळ आणि केवळ 8 चेंडू. एका चेंडू मागे 300ची स्ट्राईक रेट ठेवायला लागेल.
अशा पद्धतीने धावा जोडाव्या लागतील. पण गोलंदाजी नक्कीच कौतुकास्पद आहे. क्षेत्ररक्षणाची साथ लावायला लागेल. यास खूप सुंदर गोलंदाजी करतो अचूक टप्प्यावरती निर्धाव चेंडू. इथे मात्र सामना पूर्णपणे जवळजवळ खेचून घेतलेला आहे पीसे संघ. कौतुकास्पद, कारण पीसेने गेल्या वर्षी आपण जेव्हा पाहिलं तर चाविंद्रा येथील स्पर्धा, मला वाटतं भगवान शेटक त्या ठिकाणी अध्यक्ष आहेत आणि अतिशय सुंदर 13 गाव प्रीमियर लीग मध्ये त्यांनी अजिंक्यपद पटकावलं होतं आणि अतिशय सुंदर दर्शनीय अशा पद्धतीची कामगिरी. आता तर चंदू आणि ते 2 नवे फलंदाज आलेत. पिसे या स्पर्धेचा मी म्हणेन दावेदारी असणार आहे. इतका जबरदस्त खेळ पिसेकडनं पाहायला मिळतोय. यास सुपर गोलंदाजी आणि या ठिकाणी मला वाटतं तिसरं षटक समाप्त होतोय. 1 षटकाचं आव्हान असेल, धावा जोडाव्या लागतील. मात्र आपण जर पाहिलं तर 24 अवघड असेल, पण क्रिकेटमध्ये अवघड ही बाब नसते. जीवनामध्ये कोणती अवघड बाब नसते. प्रयत्न केल्यानंतर यश नक्कीच मिळत असतं आणि क्रिकेट खेळ हा रंग बदलणाऱ्या सरड्याप्रमाणे. हे षटक जर कदाचित पिशाच्या नावावर कोरलं गेलं असेल, क्षमता असेल, तर दामणगाव आपल्या नावावरती हा सामना आणि हे षटक सुद्धा कोरू शकतं. पण काय घडणार आहे पुढच्या 6 चेंडूंमध्ये आखो देखा हाल आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सज्ज आहेत माझे साथी समालोचक मनोज सर. धन्यवाद. आमचे प्रेरणास्थान गायकवाड सर यांचा आपण आवाज ऐकला. खूप चांगलं सूत्रसंचालन आणि समालोचक नेहमीच त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आजही त्यांचा आवाज या ठिकाणी दुमदुमला. तर खूप खूप धन्यवाद सर. शेवटची आपण पाहतोय 6 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. निश्चितच आपण नेहमी पाहतोय ओमसाहेब पिसे संघ जिद्दीने चिकाटीने संघर्षाने क्रिकेट खेळत असताना पाहायला मिळते. 2 षटक असं वाटलं होतं की कुठेतरी सामना हातातून निसटत चाललेला आहे, परंतु विनोद क्या बात आहे यांनी खूप चांगली गोलंदाजी केली. फक्त आणि फक्त 7 धावा खर्च करून 1 गडी बाद केल्याने आपल्या मॅच मध्ये वापस आणून ठेवलं. मॅच आपल्या हातामध्ये आणून दिली आणि आता मात्र शेवटचं अंतिम षटक आपण पाहतोय मधुकर सर यांच्या माध्यमातून हाताळण्यात येत आहे. 24 धावांची आवश्यकता. जिद्द चिकाटे आणि संघर्षाचं वातावरण मैदानाच्या आतमध्ये यावेळेला ऑन साईडला खेळून काढलेला क्षेत्ररक्षण येतो दुरून आणि चांगले क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतंय. 1 धाव घेतलेला आहे. दुसऱ्या धावेचा घातक प्रयत्न. यस, फलंदाज बाद होत आहे रनआउटच्या स्वरूपात. निश्चितच धाव घेणं आवश्यक होतं का हेही विचारलं जाईल. पंख असलेला पक्षी यशाची उंच भरारी घेतल्याशिवाय राहत नाही. ही जिद्द जी आहे ती ओमसाहेब पिसे संघाची नेहमीच आपल्याला पाहायला मिळते आणि प्रत्येक टुर्नामेंट मध्ये आपला 100% देण्याचं त्यांचा काम आपल्याला पाहायला मिळतंय. आणि आज या ठिकाणी ही आपण पाहतोय की सामना कुठेतरी फसत चालला होता, परंतु त्याला लगेचच कव्हर केलं आणि आता मात्र विजयाच्या जवळ आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता आहे. काय घडेल काय बिघडेल सांगू शकत नाहीये, परंतु अनुमान एक्झिट पोल सांगितलं जाईल, दाखवलं जाईल की आता मात्र 60% सामन्यावरती प्रभुत्व मिळवलेलं आहे ओमसाई पिसे संघाने. पुढील चेंडू यावेळेस पाहू शकता आपण अप्रतिम खुलवटबाजा चेंडू पाहायला मिळतोय आणि इथे मात्र पाहू शकता आपण निर्धावची झाली सांगता. यस, या ठिकाणी शुभागमन होते आमच्या मान्यवरांचं. सन्माननीय प्रीतम पाटील साहेब, त्याचबरोबर आपण पाहिलं तर सन्माननीय सूरज पाटील साहेब हे वाड्याहून थेट इथं आपल्या स्पर्धेला भेट देण्यासाठी आलेले आहेत. आपल्या या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. वेलकम 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 सर. दरम्यान आपण पाहिलं तर एक खराब हाताळणी पाहायला मिळाली. 1 धाव जरूर अर्जित केली. इथं मात्र आपण जर पाहिलं तर 4 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. सामना अजूनही संपलेला नाही आहे. सामना कुठलाही संघ सोडायला तयार नाही आहे. पाहूया पुढील चेंडूवरती काय करतंय. इथं मात्र आपण पाहू शकता आणि या ठिकाणी नक्कीच शुभागमन होते या भिवंडी ग्रामीण 40+ मध्ये, ज्याने आतोनात सेवेचं उत्थान मानलेलं आहे. तुम्हा सर्वांचे लाडके सन्माननीय पाहू शकता आपण सचिव साहेब उपस्थित झालेले आहेत. त्यांच्या समेत सन्मान्य जगदीशजी म्हात्रे साहेब यांनाही पाहू शकता
आणि खरोखरच या मंडळासाठी आतून आत मेहनत घेणारे सन्मान्य तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके गणेशजी ठाकरे साहेब यांचंही आगमन झालेलं आहे. या क्रीडानगर मध्ये आपलं सहर्ष सहर्ष स्वागत आहे. वेलकम 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 सर. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतो गोलंदाज मार्कवरती. यावेळेस अप्परकट पाहायला मिळतंय. चेंडू मात्र थांबणार नाही. जात आहे सीमा लगत आणि यस जाईल सीमा पार येईल चौकार. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 17 धावांची आवश्यकता आहे. यस सन्माननीय शरदजी गोतारणे सर यांचा सुद्धा इथे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपलंही सहर्ष सहर्ष स्वागत आहे. वेलकम 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 सर. यावेळेस अप्रतिम चेंडू हाताळला जातोय. फलंदाज बाद होतोय. एकोणसाठ धावांचं आव्हान होतं ते मात्र आपण पाहिलं तर तिसऱ्या ओव्हर मध्ये मोडीत काढलं गेलं. आत्मविश्वासाला कुठेतरी तडा घालवली गेली खास करून विनोद जाधव यांच्या गोलंदाजीने आणि सामन्यामध्ये वापस ओम साहेब पिशे आला आणि इथं मात्र चांगली गोलंदाजी मधुकर बजागे सर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. विजयाचं शिल्पकार जर कोण म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये नो डाऊट चंदू, कारण खूप चांगली फलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. आपण पाहिलं तर त्यांच्या बॅट मधून 4 षटकारांचा समावेश आणि षटकार खूप लांब पल्ल्याचं जाऊन पडलेलं आपल्याला पाहायला मिळालं. शेवटचा अंतिम चेंडू फेकणं बाकी आहे. पाहूया. एक औपचारिकता शिल्लक आहे. यस अशा रीतीने एक दणदणीत विजय संपादन करतोय ओम साहेब पिशे संघ. हार्ड लक टफ लक श्याम स्पोर्ट धामणगाव. तर मेहनतीचा पुरस्कार